बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक चंद्रकांत पाटील लिखित कथा सत्व परीक्षा. सुनीता स्वयंपाक करीत होती. एका बाजूला कुकर, दुसऱ्यावर बाजूला ती भाजी खलसून टाकत होती. तर मधल्या गॅसवर सासऱ्यांना दुसऱ्यांदा चहा लागतो म्हणून तिने चहा टाकला होता. सासूबाई बाथरूममध्ये गेल्या होत्या. सुनील ऑफिसला गेला होता. सासरे पेपर वाचत बसले होते. तेवढ्यात पोस्टमन म्हणून रस्त्यावरून हाक आली. मग सासरे उठले आणि बाहेर गेले आणि लखोटा घेऊन आले. कोणाचे बरे पत्र आले असेल? तिने विचार करीत पटकन भाजी फोडणी टाकली, मसाला टाकला, पाणी ओतलं आणि शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवलं आणि चहा गाळून कप घेऊन ती बाहेर सोफ्यावर आली. तर सासऱ्याचे पत्र वाचून झाले होते. पत्राविषयी सासरे काहीतरी बोलतील असं तिला वाटलं, पण काहीच रिस्पॉन्स न आल्याने तिने मामंजी चहा म्हटलं तरी त्यांचं लक्ष नव्हतं. पुन्हा तिने चहा म्हटल्यावर त्यांनी वर न बघता स्टुलावर चहा ठेवण्याची खूण केली आणि पुन्हा ते विचारात गढून गेले. एवढे काय गंभीर त्या पत्रात असेल या विचारात ती परत स्वयंपाकाला लागली. थोड्या वेळाने सासूबाई बाहेर गेल्या तर सासरे हळू आवाजात त्यांच्या कानात काहीतरी सांगत होते. नंतर जेवायला बसल्यावर कोण कोणाशी बोलत नव्हते. वातावरण एकदम गंभीर झालं होतं. सुनीताला काहीतरी सिरियस मेसेज त्या पत्रातून आलाय हे समजत होतं, पण तिला सोडून ते दोघे गपचूप चर्चा करत होते. संध्याकाळी सुनील ऑफिसमधून घरी आला. चहा पाणी झाल्यावर सुनील व सासू सासरे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. परत जेवतानाही कोण कोणाशी बोललं नाही. एकंदरीत वातावरण गंभीर झालं. परत झोपायला गेल्यावर सुनील बऱ्याच वेळाने खोलीत आला. सुनील आणि सुनीताचे लग्न होऊन 3 महिने झाले होते आणि ती पुण्याला नांदायला आली होती. अतिशय सुंदर, सोज्वळ, ग्रॅज्युएट झालेली मुलगी म्हणून सुनीलने तिला पसंत केलं होतं आणि तिच्या मनमिळावू स्वभावाने तिने सासरच्या सर्वांना जिंकले पण होतं. पण आज आलेल्या पत्राने घरातील वातावरण गंभीर बनलं होतं. सुनील भिंतीकडे तोंड करून झोपला होता. तो सुनीताशी काही बोलत नव्हता. पत्रातील मजकूर त्यानं वाचला होता. त्यात सुनीताचे आणि माझे लग्नाआधी संबंध होते. आमचे एकमेकावर प्रेम आहे. तिला परत पाठवा. लग्न बळजबरीनं लावलं आहे. तुम्ही तिला परत पाठवलं नाही तर मी तिला पळवून नेल्याशिवाय राहणार नाही, वगैरे वगैरे. बदनामीकारक मजकूर होता. ते वाचून सुनील सुन्न झाला होता. अशी बदनामी मुलगी आपल्या गळ्यात पडली याचा त्याला पश्चाताप होत होता. तर दुसऱ्या बाजूला कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा केला आहे. सुनीता तशी नाही आहे असे त्याचे आतले मन सांगत होते. पण नक्की काय कारण असेल ह्या विचाराने शर्टात ढेकून वळवळत असल्यासारखा तो या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. सुनीताही बाजूला पडून राखीत ठेवल्या निखाऱ्यासारखी आतल्या आत गरम झाली होती. ती जागीच होती. सुनील आता बोलेल, मग बोलेल असं तिला वाटत होतं, पण तो बोले ना. शेवटी न राहून तिने सुनीलला विचारलंच, काय हो, काय झालंय? आज एकदम बेचैन का झालाय? तसा तो नागाने फणा काढावा तसा ताडकन उठला आणि म्हणाला, तुला मी सज्जन समजत होतो, पण तू माझा विश्वासघात केला आहेस. आज जे पत्र आले ना त्यात तुझे लग्नापूर्वीचे कारनामे लिहिलेत. तू शेण खाल्लंय असं लिहिलंय बघ. हे पत्र बघ. असे म्हणून त्यांनी खिशातले पत्र तिच्या तोंडावर फेकले. सुनीताने पत्र वाचले आणि तिला धक्काच बसला. मोठ्याने टाहो फोडावा असं तिला वाटलं. नाही, हा माझ्यासारख्या निष्पाप मुलीवर बिनबुडाचा आरोप होतोय.
हा माझ्या चारित्र्यावर घाला आहे हे ओरडून सांगावं असं तिला वाटलं, पण तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नाही. तिने बोलायचा प्रयत्न केला, पण तिचा घसा कोरडाच पडला. डोळ्यांतून गंगा जमुना वाहू लागल्या. थोड्या वेळाने ती थोडी सावरली, पाणी प्यायली आणि सुनीलला म्हणाली, हे सर्व खोटं आहे. कुणीतरी मुद्दाम खोडसाळपणा केला आहे. सुनीलही थोडा कन्फ्यूज स्टेजमध्ये होता आणि रात्र खूप झाली असल्याने त्याने थोडी माघार घेतली. म्हणाला, ठीक आहे, आपण सकाळी चर्चा करू. झोप आता. सकाळी उठल्यावर नाश्त्याच्या टेबलावर सर्वजण एकत्र आले आणि रात्रभर कुणाचीच व्यवस्थित झोप झालेली नाही हे चेहऱ्यावरून जाणवले. सर्वजण तणावाखाली आहेत असं दिसत होतं. सर्व परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर सुनील म्हणाला, पप्पा, रात्री मी सुनीताला पत्र दाखवलं आहे आणि तिने क्लिअरली सांगितलं आहे की हा कोणीतरी खोडसाळपणा केला आहे आणि हे सर्व खोटं आहे म्हणे. मग सुनीलचे वडीलही म्हणाले, ती म्हणत आहे तर विश्वास ठेवू, कारण ती आज आपल्याच घरची सून आहे. तेव्हा मागचे सर्व विसरा आणि कामाला लागा. त्यावर चर्चा नको पुन्हा. विषय संपला. हळूहळू सर्वजण विषय विसरण्याचा प्रयत्न करू लागले. त्यासाठी मध्येच सुनीलने एक छोटी ट्रिप काढली. सासूबाईंनी सत्यनारायणाची पूजा घातली. थोडक्यात वातावरणात बदल होऊ लागला. पूर्वीसारखे हसत खेळत वातावरण निर्माण होऊ लागले. बघता बघता महिना दीड महिना गेला आणि पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसावा तसा दुसऱ्या पत्राने धक्का दिला. या पत्रात मात्र सुनीतावर गंभीर आरोप झाले होते. त्यात त्यांनी लिहिलं होतं, तुम्हाला पहिले पत्र पाठवून महिना झाला तरी तुम्ही तिला परत पाठवली नाही. तुम्हाला तिच्या माझ्या संबंधाबद्दल कल्पना दिली होती. आता तुम्हाला खरे ते सांगतो. गेली 2 वर्ष आमचे संबंध आहेत. मी नोकरी करीत नसल्याने तिच्या वडिलांनी आमचे लग्न लावले नाही, पण मी आत्ता तिच्याशिवाय जगू शकत नाही. तेव्हा तिला परत पाठवा, अन्यथा मी तिच्या नवऱ्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. ह्या पत्राने अगोदरच शंकेच्या गर्तेत असणाऱ्या सुनीलच्या घरात हाहाकार उडवला. सुनीलचे आई वडील एकुलत्या एक मुलाच्या काळजीने धास्तावले. त्यांनी सुनीताला धारेवर धरलं आणि विचारलं, सुनीता बाई, खरं सांग, काय आहे हा प्रकार? तुझं खरोखरच त्या माणसावर प्रेम होतं तर हे लग्न का केलंस? मग काय मिळवलंस तू या लग्नातून? प्रश्न ऐकून ती रडायला लागली. नाही नाही आई, पप्पा, असं काही नाही. मी निष्पाप आहे. कुणीतरी मला संसारातून उठवायला निघाले. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर. पण सुनीलचे आई वडील आणि खुद्द सुनीलचा विश्वास उडाला होता. आपण पुरते फसलो आहोत आणि बदफैली मुलगी आपल्या पदरात पडली आहे अशी त्यांची भावना झाली होती. सुनील आईला म्हणाला, तुला खेडेगावातील सुसंस्कारित मुलगी पाहिजे होती ना? भोग आता फळे. तेव्हा सुनीलच्या बाबांनी समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी सुनील बाबांना म्हणाला, तिच्या वडिलांना बोलावून घ्या. त्यानुसार त्यांनी तिच्या आई वडिलांना बोलावून घेतलं. त्यांना आलेली पत्रे दाखवली. ती वाचून तेही रडायला लागले. अहो, अशी आमची मुलगी नाही हो, हे त्यांनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही ऐकून घेतलं नाही. अखेर सुनीताला घेऊन ते जड अंतकरणाने परत गावी मालवाडीला आले. त्यांना खूप वाईट वाटले. आपल्या मुलीच्या बाबतीत कोणी खोडसाळपणा केला असेल. आता कुणाला विचारायचं, कुणाला सांगायचं? ह्या विचाराने ते हैराण झाले. आणि एक दिवस सुनीताच्या वडिलांना चक्कर आली. ते घरात पडले. लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांनी सांगितले, तुम्ही वेळेत आला म्हणून त्यांचे प्राण वाचले, अन्यथा काही खरं नव्हतं.
त्यांना माईल हार्ट अटॅक येऊन गेलाय. सुनीता आणि त्यांची आई फार खचून गेल्या. इकडे सुनीलच्या घरी बेचैनी वाढली होती. सुनील कामावर जात होता, पण त्याचे कामावर लक्ष नव्हते. तर आई बाबा नवीन स्थळाच्या शोधात होते. त्यातच एक दिवस सुनीलची सांगलीला असणारी थोरली बहीण माहेरी आली आणि तिला झालेला सर्व प्रकार समजला. जेवायला बसल्यावर चर्चा सुरू झाली. सुनीलचे वडील म्हणाले, मध्यस्थाने बरोबर माहिती दिली नाही. तर आई म्हणाली, माझ्या पोराचं नशीबच फुटकं, म्हणून असली सून मिळाली. तर सुनीलला अजूनही ती निष्पाप आहे असं वाटत होतं. कुणीतरी बदनामीच्या उद्देशानं हे केलंय असं तो म्हणत होता. सगळ्यांचं झाल्यावर शेवटी तो म्हणाला, आई, पप्पा, इतके दिवस झाले तुम्ही काही बोलले नाहीत. मग आई म्हणाली, तुला आणि कशाला ताप म्हणून बोलले नाही. अगं त्या ताप कसला? आई, आपण तिला पाठवायची फार घाई केली असं मला वाटतंय. शेवटी शैलेजा म्हणाली, मी एक टीचर आहे आणि मी शाळेत पाहते अशा एकतर्फी प्रेमातून बऱ्याच घटना घडत असतात. त्या सगळ्या खऱ्या असत नाहीत. तुम्ही घटनेच्या मुळापर्यंत न जाता तिला परत पाठवलेत हे बरोबर केलं नाहीत. हा अन्याय झालाय. मग सुनील म्हणाला, मग काय पोलिसात तक्रार द्यायला पाहिजे होती का? म्हणजे गावभर तमाशा झाला असता. मग ती म्हणाली, अरे मग नको का करायला? मला तर तिच्या बोलण्यावरून वागण्यावरून ती एक चांगली मुलगी आहे असं वाटतं. मग सुनीलचे पप्पा म्हणाले, मग आता काय करायचं? त्यावर शैलेजा म्हणाली, तुम्ही आता काही करू नका, मी पाहते काय करायचं ते. ती परत सांगलीला आली. तिचे मिस्टर कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्क होते. तिने त्यांना सर्व स्टोरी कथन केली आणि म्हणाली, अहो, देशमुख साहेब डेप्युटी कलेक्टर आहेत ना, ते तुमच्या चांगल्या ओळखीचे आहेत. मागे एकदा ते आपल्या घरी आले होते तेव्हा म्हणाले होते, कसलीही अडचण असल्यास मला सांगत जा, मी तुम्हाला मदत करीन. तेव्हा तुम्ही त्यांना भेटा, त्यांना केस सांगा, आपल्याला ते नक्की मदत करतील. मग एके दिवशी शैलूचे मिस्टर देशमुख साहेबांना भेटले. त्यांनी केस ऐकून घेतली आणि म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. भिलवडीचा PSI प्रशांत जाधव माझ्या मित्राचाच मुलगा आहे. त्याला मी सांगतो, तो नक्की खरं खोटं शोधून काढील. मग त्यांनी प्रशांतला फोन लावला. हॅलो प्रशांत, हाऊ आर यू? फाईन सर. मग काय यंदा लाडू बिडू आहेत का नाही? चाललंय सर, बघायचं चालू आहे. बरं बरं, ठरल्यावर सांग. हे बघ, एक केस तुझ्या भागातल्या मालवाडीची आहे. तिचं लग्न झालंय, पण तिच्या सासरी कोणतरी पत्रे पाठवून तिची बदनामी करतोय. जरा लक्ष घालून प्रश्न सोडव. ओके सर, तुम्ही निश्चिंत राहा, मी सोडवितो केस. डिटेल फॉरवर्ड करा. दुसऱ्या दिवशी प्रशांतने वाडीतील सुनीताचे घर गाठले. घरी गेल्यावर सखाराम बापू आणि त्यांच्या मिसेस घाबरल्या. अगोदरच मुलगी परत आल्यामुळे ते सर्वजण टेन्शनमध्ये दिवस ढकलत होते. तेवढ्यात पोलीस गाडी दारात म्हटल्यावर ते जास्तीच घाबरून गेले. सुनीता पवारचं घर हेच का? प्रशांतने विचारलं. हो हो, हेच, बापू घाबरून म्हणाले. एकंदर परिस्थिती बघून प्रशांत म्हणाला, तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला मदत करायला आलोय. त्यावर बापू म्हणाले, ह्या की ह्यात. मग प्रशांत सोप्यावर बसत म्हणाला, मी इथलाच आपल्या भागातला आष्ट्याचा आहे. माझं नाव प्रशांत सोनावणे. भिलवडीला PSI म्हणून जॉईन झालो आहे. मला तुमच्या केसबद्दलची माहिती कलेक्टर ऑफिसकडून कळाली आहे, म्हणून चौकशीसाठी आलो आहे मी. तोपर्यंत वहिनींनी चहा आणून दिला आणि चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा त्यांनी सुनीताला बोलावलं. तिला स्पष्टपणे विचारलं, तुझं लग्नाआधी किंवा कॉलेजमध्ये असताना काही अफेअर वगैरे होतं का? किंवा पूर्वी कोणी त्रास दिलाय वगैरे आठवतं का?
पण तिने पूर्ण आत्मविश्वासाने सांगितलं, तसं काही नाही साहेब, हा निव्वळ खोडसाळपणा किंवा किंवा आम्हाला बदनाम करण्यासाठी केलेला डाव आहे. त्यानंतर त्यांनी बापूंना विचारलं, बापू, मीही खेडेगावातूनच आलो आहे. मला माहीत आहे भावकीत कुणाचं चांगलं झालेलं कुणाला बघवत नाही. तर तसं कुणी असेल, कुणावर संशय असेल तर सांगा, त्याला मी बोलतं करतो. बापूंनी जरा विचार केला व म्हणाले, तसं आत्ता तरी दिसत नाही. मी माळकरी माणूस, कुणाच्या वाळल्या पाल्यावर पाय देत नाही मी. त्यामुळं आमची कुणासंग दुश्मनी बी नाही. एवढ्या चर्चेतून प्रशांतला काहीच हाताला लागलं नाही. शेवटी प्रशांत म्हणाला, ती पत्रे कुठे आहेत? ती सुनीताने त्यांना दिली. बापू, मी पुढच्या आठवड्यात येतो. तोपर्यंत बारीक लक्ष ठेवा. कुणाचा संशय आला तर कळवा. हे माझं कार्ड, त्यावर मोबाईल नंबर आहे, मला फोन करा. आणि तो निघून गेला. घटना घडून महिना उलटला होता. सखाराम बापू सावरले होते. सुनीता, तिची आई आणि वडील रात्रंदिवस हे कुणी केलं असेल याची चिंता करीत होते. देवदेवर्षी करीत होते. मधल्या काळात प्रशांतने सुनीताच्या मित्रमैत्रिणीकडे चौकशी केली होती. अक्षर ओळखीचीसाठी गुपचूप निबंध स्पर्धा झाली होती, पण काहीही तपास लागत नव्हता. पण एक दिवस वाड्यातली सुनीताची चुलत चुलती दुपारची बसायला आली. मग सुनीताची आई म्हणाली, आज कसं काय येणं झालं बायासाहेब? काय नाही, बापूसनी बरं नाही म्हणून समजलं. म्हटलं बघून तरी यावं म्हणून आली. आता आहे का बरं बापूसनी? आणि सुनीता हितच दिसते. नाही, त्यासनी बरं नाही म्हणून आली. तरी पण बापू आजारी पडायच्या अगोदरपासून मित्रा इथं बघत्या. सगळं हाय ना व्यवस्थित? नवीन माणसं आहेत म्हणून विचारलं. हल्ली कुणाचं काय सांगता येत नाही. हा खोचक आणि थेट प्रश्न ऐकून सुनीताची आई चपापली. तरी पण सावरती म्हणाली, का व तसं का म्हणतासा बायासाहेब? मग ती हळू आवाजात म्हणाली, अगं तुला माहीत नाही का, पवाराची बनी इथंच हाय. कोणीतरी टपाल पाठवून पहिली भानगड कळवली आणि आणि पाहुण्यानं तिला इथं आणून सोडल्या. आता बोल. एवढं बोलून जातो बाई, लई काम आहे म्हणून ती लगबगीनं निघून गेली. ही गोष्ट सुनीताच्या आईने बापूच्या कानावर घातली आणि बापूंना शंका आली. बाईला ही बाई बरोबर त्याच विषयावर कसं काय बोलली? मग त्यांना परवा भेटल्या तिच्या नवऱ्याचे म्हणजे आकारामचे शब्द आठवले. तो राहून राहून सुनीता इथे का आली? तिकडे काही गडबड आहे का? या अर्थानंच विचारत होता. तसा आकाराम लांबचा चुलत भाऊ. शेतात काकरीला काकरी, पण त्याला बापूचं चांगलं झालेलं बघवत नव्हतं. वरून गोड बोलायचा पण आतून वाईट चिंतायचं, ही त्याची जुनी खोड होती. हे सगळं बापूंना आठवलं आणि बापूची खात्री झाली की हाच तो माणूस. पण प्रशांतला सांगायचं कसं? ह्यात 2-3 दिवस गेले. मग एका रात्री प्रशांतचाच फोन आला. काय बापू, काय म्हणते तब्येत? हो ठीक आहे, औषधं चालू आहे ती. बरं, नवीन काय माहिती? वय एक नाव आहे, पण तपास कसा करायचा? बापू, ते माझं काम आहे. तुम्ही फक्त नाव सांगा. मग त्याने आकारामचं नाव सांगितलं. दुसरे दिवशी एक मलेरिया तपासणीसाठी डॉक्टर एक फॉर्म घेऊन आकाराम दादाच्या घरी गेला. त्याच्या अक्षरात सगळा फॉर्म भरून घेतला आणि पोलीस स्टेशनला जमा झाला. अक्षर तपासणी झाली आणि संध्याकाळी पोलीस गाडी आकारामला न्यायला आली. आकारामला प्रशांतने विचारलं, तुम्ही कुणाला पत्रबित्र लिहिलंय का? ते म्हणाले, नाही वा. मग त्याने ते पत्र त्यांना दाखवलं. ते सटपटले. चेहरा घामेघूम झाला, पण ते कबूल होईनात.
मग प्रशांतनं नुसता हात उगारला तर त्यांचं धोतर ओलं झालं. त्यांच्यावर रीतसर केस टाकून त्यांना लॉकअपमध्ये टाकण्यात आलं. पुढे चौकशी केल्यावर समजलं की अशी पत्रे लिहून त्याने आणखी 2 मुलींचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. त्याबरोबर त्याने देशमुख साहेबांना फोन करून आनंदाची बातमी सांगितली. त्याबरोबर ती बातमी ताबडतोब शैलूचे आईवडील सर्वांना समजली. सगळ्यांना आनंद झाला. प्रशांत स्वतःहून सखाराम बापूंना भेटायला आला. त्यांनी चौकशीत काय निष्पन्न झालं ते सांगितलं. बापू, तुमचा अंदाज बरोबर निघाला. तुमच्या घरचाच माणूस तुमचा वैरी निघाला. त्यांनी तसं का केलं याचं उत्तर देताना तो म्हणाला, आमच्या भाषेत याला विकृत मानसिकता, सायकोलॉजिकल डिसऑर्डर असं म्हणतात. त्यांनी अशाच प्रकारे आणखी 2 मुलींचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. त्यावरून हे दर्शवतं की त्यांना ही सवय किंवा विकृत मानसिकता आहे. अशा माणसांना दुसऱ्यांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करण्यात, त्यांना त्रास देण्यात आनंद मिळतो. ही एक प्रकारची अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे, जिथे त्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या भावनांची पर्वा नसते आणि ती स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा विकृत आनंदासाठी कोणालाही हानी पोचवू शकते. त्याचा थेट फायदा आर्थिक दिसत नसला तरी इतरांचं वाईट करून मिळणारं मानसिक समाधान, सामाजिक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न किंवा तो आमच्या पुढे गेला, आम्ही अजून आहे तिथेच आहे, अशा मानसिकतेचे हे लोक असतात. बापू, आता प्रश्न सुटला आहे. काळजी घ्या. येतो मी. प्रशांत निघून गेला. दुसऱ्या दिवशी शैलू आणि तिच्या माहेरची सगळी माणसं सुनीलसह बापूंच्या घरी आली. त्याने क्षमा मागितली. आमची मुलगीला ओळखण्यात चूक झाली म्हणून त्यांनी बापूंचे पाय धरले आणि सुनीताला परत घेऊन गेले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.